नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय LS मराठी। आज राज्यसभेच्या 7ही उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले, पण सर्वात जास्त चर्चा आहे ती ज्योती वाघमारेंची। ज्योती वाघमारे कानामागून आल्या आणि तिखट झाल्या अशी अवस्था शिंदेंच्या शिवसेनेतील अनेक ज्येष्ठ नेत्यांची झाली आहे। राज्यसभेच्या एका जागेसाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून अनेक जण देव पाण्यात ठेवून बसले होते। त्यात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर, ज्येष्ठ नेते आनंद अडसूळ, राहुल शेवाळे, शायना NC अशी ही यादी लांबतच जाईल। मात्र उमेदवारी मिळाली ज्योती वाघमारेंना। आता ज्योती वाघमारेंनी असं काय विशेष केलं असेल जे या अनेक वर्षे शिवसेनेत काम केलेल्या नेत्यांना डावलून त्यांनी उमेदवारी मिळवली, असा प्रश्न अनेकांना पडलाय। ज्योती वाघमारे या शिवसेनेच्या प्रवक्त्या आहेत। आंबेडकरी चळवळीत काम करणारा चेहरा म्हणून ज्योती वाघमारे यांची ओळख आहे। ज्योती वाघमारे यांच्या वडिलांचं नाव नागनाथ वाघमारे। नागनाथ वाघमारे हे दलित पॅंथरचे कार्यकर्ते होते। ज्योती वाघमारे यांची सामाजिक आणि आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून कार्याला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळालं। वालचंद कॉलेजमध्ये त्या प्राध्यापिका होत्या। मराठीवर प्रभुत्व असल्यानं त्यांनी आपल्या वक्तृत्वातून अनेक मंच गाजवले। 2014 साली काँग्रेस पक्षात प्रवेश केला। सोलापुरात काँग्रेस शहराध्यक्ष म्हणून कामही केलं। शिवसेना फुटीनंतर वाघमारेंचा शिंदे गटात प्रवेश झाला। शिंदे गटाकडून शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या आणि धाराशिव जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली। मात्र काही दिवसांपूर्वीच पक्षात आलेल्या ज्योती वाघमारेंची लगेच राज्यसभेवर निवड का झाली असावी असा प्रश्न अनेकांनाच पडला असावा। गजानन कीर्तिकर यांचं संपूर्ण आयुष्य तर शिवसेनेतच गेलं, तर आनंद अडसूळ यांनीही आपली हयात शिवसेनेत घालवली। राहुल शेवाळेच यांचीही संपूर्ण कारकीर्द शिवसेनेचीच आहे। आधी बाळासाहेबांची शिवसेना आणि आता शिंदेंची शिवसेना। पण या शिवसैनिकांमधून शिवसेना काही केल्या संपली नाही तरी त्यांना डावललं गेलं। तर दुसरीकडे शायना NC जरी काही काळ आधीच पक्षात आल्या असल्या तरी NC यांचा दिल्लीतला अनुभव, राष्ट्रीय स्तरावर पक्षाची बाजू मांडण्याचा अनुभव, हे सगळं पाहता त्यांना उमेदवारी मिळेल अशाही चर्चा सुरू होत्या। मात्र तसंही झालं नाही। उमेदवारी मिळाली ती ज्योती वाघमारेंना। डॉक्टर ज्योतिताई वाघमारे या लाडक्या बहिणीला आम्ही लाडकी बहीण, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण या राज्यात राबवली। अनेक लाडक्या बहिणींच्या संसाराला हातभार लागला आणि त्यामुळे आता या शिवसेनेच्या माध्यमातून देखील डॉक्टर ज्योतिताई वाघमारे यांना शिवसेनेने राज्यसभेची संधी दिलेली आहे। खरं म्हणजे त्यांना देखील याची काहीच कल्पना नव्हती, परंतु शेवटी शिवसेनेमध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्याला बळ देण्याचं काम गेल्या 3-3.5 वर्षापासून आम्ही करतोय आणि त्याचाच एक भाग म्हणून ज्योतिताईंना राज्यसभेची संधी दिलेली आहे। ज्योतिताई राज्यसभेमध्ये अतिशय पक्षाची भूमिका आणि शिवसेना पक्षाचं काम, शिवसेना पक्षाचे ध्येय धोरणं आणि गेल्या 3.5 वर्षामध्ये जे केलेलं काम आहे ते लोकांपर्यंत ज्योतिताई नक्की पोहोचवतील आणि शिवसेना राज्य पातळीवर आणि राष्ट्रीय पातळीवर शिवसेनेचं काम आणि शिवसेना ते नक्कीच नेण्याचं काम करतील आणि महाराष्ट्रामधले प्रश्न असतील, देशातले प्रश्न असतील, काही धोरणात्मक प्रश्न असतील, हे सर्वसामान्यांच्या हिताचे प्रश्न याला राज्यसभेमध्ये ज्योतिताई प्राधान्य देतील। ज्योती वाघमारे अलीकडे ठाकरेंच्या शिवसेनेवर केवळ टीका करण्यासाठी ओळखल्या जाऊ लागल्या। त्यांच्या रोजच्या पत्रकार परिषदांमध्ये केवळ टीका दिसू लागली। त्यांच्या पक्षातील कारकिर्दीला फार दिवसही झाले नाही। मात्र फक्त ठाकरेंच्या शिवसेनेवर आक्रमकरित्या बोलणाऱ्या नेत्या म्हणून त्यांना उमेदवारी दिल्याची चर्चा आहे। दिल्लीत ठाकरेंच्या शिवसेनेचे जास्त खासदार आहेत,
त्यांना काउंटर करण्यासाठी आता ज्योती वाघमारे किती यशस्वी होतात हेही येणाऱ्या दिवसात कळेलच. मात्र सध्या तरी निष्ठावंतांची झोळी खाली आणि आयातांना तिकीट, त्यामुळं शिंदेंच्या शिवसेनेत नाराजी नाट्य सुरू झालंय हे नक्की. पाहत रहा LS मराठी, सत्याच्या पाठी, बातम्या सर्वांच्या सर्वांसाठी. आता काय वाईटी आहे ना?